एवढे सांडगे आहेत मैत्रिणींना, अजून किती तुम्हाला घरात चला दाखवते. आणि आमच्या ताईचं नानींचं काय करायचं चाललंय ते पण दाखवते. हे बाया बायाला अलीकडे देखणं काम करायला लागलं ते त्या मैत्रिणींनो. हे तुपातलं बनवलं, शेंगदाण्याचं आता उद्या. हो का, हे अगदी छान बाया खजुरीचं. आणि आता असलंच बनवा, नाही तर पुढच्या वेळेस अजून वेगळं झालं की बाया मला म्हणते ना, आता गेल्या वेळेस तर लाडूपेक्षा ही वेगळं दिसतं. इथं लय सुंदर बनवलं ते इथं, खरंच भारी. इथं मैत्रिणींनो, हे ज्यांचं हिमोग्लोबिन वगैरे कमी झालेलं असतं का नाही, आणि तूप. हो का, ज्यांचं रक्ताची कमी ना शरीरामध्ये, हिमोग्लोबिन कमी असतं ना, त्या ताईसाहेबांसाठी हे दोन्ही लाडू चालतात. हे तुम्हाला कुठलं आवडेल ती खावा, काही अडचण नाही. हां, हे असं तूप लागलेलं असतं, आता ताजे बनवलेले इथं बघू शकता, दिसतात का. गोटम दादा आलता, तुम्हाला तो दाखवलं की मी किती राहिलं होतं आमच्याकडे लाडू. कुठे गेली परत, संपलं. ती जुनं राहिलं होतं, ती बी नेलं ते ह्यांनी, मोटर बसवायला आलतं त्यांनी. आणि मग अशी कोण आलतं ना, मोटर बसवाय काय म्हणले, एक लाडू खाल्ल्यावर छान आहे, लगेच बंद कर अण्णा बाई, बंद कर. लगेच नेले अर्धा किलो. आणि मला पैसे म्हणलं हळूच पाठवा माझ्या अकाउंटला, दाजींना माहित होता. कुठं अजून त्यांच्याकडे गेल्यावर माझं हक्कू गेलं की ह्या लाडूचं पैसे. मला मैत्रिणींनो एवढं घमेलेलं आहे ना, म्हणजे समजा मी 1 किलो लाडू विकते ना, तर मला 1 किलोच्या लाडूच्या पण कमी मिळतात. म्हणजे आम्हाला एवढा सगळा कुटाणा करून आहे ना, 100 रुपये पण मिळत नाही, तर 100 रुपये मिळत असते ना किलोला. ह्याला खर्च लय आहे. हे तुपात बनवतो म्हणून माहित खर्च आहे. आणि काजू बदाम ही जास्त असतात ना, आता ह्याला 1 किलो काजू बदाम टाकलेत इथं. डिंक म्हणजे दोन्ही दुपार गेली आमची. आणि ह्या दोघी जणी, म्हणजे ह्या 2 लाडूंना ह्या दोघींचा येळ गेला. आता किती वाजलं ते, हो का, 4:30 वाजलं. मग ह्या दोघी 1 किलोचं पैसे गेले, हे समजा 700 रुपये ह्या दोघींचं, आणि लाडूचं काय गेलं. मग असं असतं. पण आता मला खाऊ वाटलाय लाडू, खाती एखादा, मला खरंच भूक लागली. कोणी दिलेत पापड? कविताने दिलेले पापड आहेत मैत्रिणींना, माऊली तुपवाल्यांनी. इतके सुंदर लागते. हो का. आणि आज आमच्या घरी स्पेशल काहीतरी जेवायला आहे. रात्री पावभाजी केली आणि आज आहेत पुरी भाजी. तुम्हाला भाजी पण दाखवते प्रतीक्षाने केलेली, पण इथं आधी पापड दाखवते. म्हणलं तेल गरम नाही तर पापड तळून. येस, तर आज पुरी भाजीचं बेत आहे. पण जी पुरी भाजी खायला उत्सुक असतात ना, ते गरुशेटच अजून घरी नाहीत आले. आणि इथं सुंदर अशी पावभाजी केलेली प्रतीक्षा. पुरी भाजीसाठी बटाट्याची भाजी केलेली बघू शकता, आणि जास्त केलेली कारण का तिला बरेच जणांना द्यायची. या तिच्याला तांटीला द्यायची, तात्यांना द्यायची, सानूला द्यायची का बा, सानूला द्यायची, तिच्या मैत्रिणी. खाण्यापेक्षा खाऊ घालायला आवडतं. येस. तर हे असं पापड. पांढरे तुला पण गच्चा असू शकते. जुबा आता मैत्रिणींनो ती हिथं का बसली माहितीये का, तिला धरून चपकावली मी बाहेर नेऊन. ऐक ना, कुत्री मारायला जाते वय ग सगळ्या वस्ती. तो काळ्या जिकडे जाईन तिकडे त्याच्या मागं पळती. काय तुझं? ही बघ ना, कच्ची राहिली का पांढरे घेऊन. हाय चांगली कच्ची राहिली थोडी. ट्रायलच माझ्यावरती असते मैत्रिणींनो, उगाच नाही मी अशी फुगलेली पुरीगत. आणि वर्ण रोज काय नाही काय असतं, वर्ण काय म्हणायचं माहितीये का, मी काही रोज करते का, मी फक्त एकदा चायनीज बनवते, एकदा मंचुरियन बनवते. पुरी भाजी आज बनवलं मी 1 महिना 15 दिवसांनी बनवते. त्याच्यावर नंबरच येत नाही. मग मला सांग, मग मी काय पुरी भाजी रोज बनवणार आहे का? हो ना, कधीतरीच बनवणार आहे. पुरी भाजी नंबरच येत नाही मैत्रिणींनो, तो क्या करेंगे हम. अभी मेरे पे ट्रायल है ये सब, हमको पैकिंग करने का है और ये खाएंगे. खा के पैकिंग करेगी. मालूम है मेरे को. पेमेंट फोन आलाय थांबा.
पूर्वाताई साहेबांचा. घरी पण करा तुम्ही तेवढा. आता भाऊजी आले तर आमचं मैत्रिणींनो. हा पुरी भाजी खायसाठी आले तर तिथे वाटभर नाना. तुम्ही कधी आलेला असलं तरी भाऊजी काहीतरी चाललेलं जास्त करावं आणि ट्रायलच माझ्यावरती करती होती. तर चला आता चालेल, मला फक्त सांगा. छान लागते ना? थोडी थोडी हॉटेल सारखी थोडी थोडी. बरं आता खाऊ द्या ह्यांना. मला नको मारू मम्मी. गेलती का पण? हा ओके. तसं एक किलो तारीख लिहिली मॅडम. दाखव 3 तारीख. 3 तारीख कस काय? अगं बाई 31 आहे ती. 31/7. काल गेलं तर माझं बाळ शाळेत. गणेशला लय फटकावलं म्हणून म्हणलं मम्मी मी गेलती. जर हे असं अक्षर असलं ना असं सुंदर तर सांगायचं आमची पती लिहिती आहे. हे असं जर असलं ना तर समजायचं आमची पती लिहिती. मी बघा मम्मीचं किती पैसे वाचवती. ही ना ह्याचे पेजेस आहेत आम्हाला फाईल बरोबर आलेले. शिल्लक राहिले तर मी त्याची बाइंडिंग केली. माझं बाळ सकाळपासून पॅकिंग करतंय आज. लय गुणाचं आहे. एवढं जाशील ना घेऊन पॅकिंग करायला? मी पण करू. हां जा. लाडू भरलं जा. नाहीत मारत. अजून देवपूजा करायची. इथं मी हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरी, मीठ. तुला सांगते की त्याच्यावर फक्त संजय काकडे साहेबांचं लाडू इथं 1 किलो ड्रायफ्रूटचं. मैत्रिणींनो अगं ही पाटच झालेली माझी. काय तुम्हाला सांगायचं ते म्हणता ना का कसं काय पाट झाल्या. खजूर ड्रायफ्रूट लाडू. ड्रायफ्रूट म्हणजे डिंकाचे म्हणजे खारीक खोबऱ्याचे. हो का इथं संजय काकडे साहेब लिहिले का. ह्यांची ऑर्डर बुधवारीच पोचली तर सरांनी दुसरी मला ऑर्डर टाकली अजून. संजय गुप्ता. थांबा आता त्यांचं बघून ती. शुभ सकाळ माझ्या मैत्रिणींनो. तर माझं चाललंय आता भाजी करायचं आणि तुम्हाला मी दाखवलंच की. आणि माझी दिदी ना ती आज पॅकिंग करू लागाय गेली. काय झालं रात्री माणसं पाहुणं आलतं ना त्याच्यामुळं मला पॅकिंगच नाही उरकली. म्हणजे पहिल्यांदा कपडे वगैरे धुतली आणि नंतर कृषी अधिकारी मॅडम आल्या होत्या भेट द्यायला. आता तुम्ही म्हणता ना का कशासाठी तर तुम्ही माझा एक फॅमिलीचा भागच आहे. तर मला लाडूसाठी बऱ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चालू करायचं आहे ना. मग हे मिक्सर काय आता काम द्यायना या. म्हणजे 15,000चा मिक्सर आहे ना. आणि अजून एक आयटम चालू करते मी. खारीक पावडर असते ना आपली तर ती खारीक पावडरीसाठी काय मशिनरी घेता येतात आपल्याला. त्या सगळ्या मी बघून ठेवलेल्या आहेत. आता हा कसा मशिनींचा एक स्टॉक घेतलेला आहे मी पूर्ण. तसंच मला अजून मशिनरी वाढवायचं येतं. तर त्याच्यासाठी मी परत एकदा मॅडमला टाकलं होतं रिक्वायरमेंट. तर आता ते येणार आहेत. म्हणजे सॉरी आल्या होत्या काल. आल्या त्यांनी बघून गेल्या फोटो वगैरे काढून गेल्या. आणि आता लवकरच अजून आता सुरुवात केली तर पुढं भविष्य म्हणजे थोडंसं मी म्हणते 6 महिन्याने मिळू द्या 2 महिन्याने मिळू द्या पण ती मिळेल. लाडूसाठी पुढची प्रोसेस मसाले प्लॅनचं कसं केलं आहे तसंच लाडूचं पण करायचं आहे. आता ह्या प्लॅनमध्ये बसत नाहीत आपल्या मशनी. मला माहीत झालं आता नवीन काय करायचं म्हटलं तर बसणार नाही आपल्याला. ती एक अजून टेन्शन वाढलं आहे माझं. तर बघू अजून भविष्यात काय काय करता येईल पुढं ते पण नियोजन चाललं आहे. एक हळदीसाठी मोठी मशीन घ्यायची. हळदीच्या ऑर्डरी जास्त पडतात आणि हळकुंड मी 5-7 दिवस झालं मी म्हणलं नाही येत माझ्याकडं. मैत्रिणींनो मला काही लोकल हळकुंड आणून मला करता येणार नाही का हळद. पण तुम्हाला एकदा मी जर लोकल माल विकला ना तर तुमची भविष्यात मला कधीच ऑर्डर पडणार नाही. मीच ब्रँडच विकणार. ती ज्यांना आवडन त्यांना आवडन ज्यांना नाही आवडन त्यांना नाही आवडत. प्रत्येकाची चॉईस वेगळी असते. मी म्हणत नाही की मला आलेले ऑर्डर आहे त्या परत रिटर्न यावं. माझं तसं मी म्हणत नाही की सगळ्यांनीच टाकावं. ज्यांना आवडन ते टाकते ज्यांना नाही आवडन ते नका का टाकणार. पण एक ध्येय असतं की बाबा तुम्हाला जे विकायचं ते सगळं चांगलं विकायचं. मसाल्यामध्ये बी आजपर्यंत जेवढ्या वस्तू टाकते ना तेवढ्याच टाकते पहिल्या दिवसापासून. त्यात उलटं वाढवलं पण त्यात मध्ये बाबा आता विलायची महाग आहे, खसखस महाग आहे, कसुरी मेथी, गुलाब पाकळी ह्या गोष्टी महाग आहेत म्हणून ह्या टाकायच्या नाही असं नाही. कारण की कसं राहतं मसाल्यामध्ये काय गोष्टी अशा असतात की मसाल्यामध्ये काय काय टाकत नाही तर हे नको टाकाय ते नको टाकायला त्याला काय करायचं काय कळतंय खाताना चव लागली म्हणजे बाद झालं. पण ती मेथी वगैरे जी आपल्या कमरेसाठी ह्याच्यासाठी चांगली असते का नाही शरीरासाठी ती टाकलंच पाहिजे. पावभाजी पुरी भाजी खावा. आता भाजी माझी ही करायची राहिली आहे हटायची राहिली आहे तर असू दे. आणि काय म्हणताय दाजी या काय नाही ते आपलं नियोजन काय चाललंय लाडूंच्या मशनींचं नवीन आता नवीन लाडूच्या मशनी आणायच्या. हा आणायचं ते मग आता ते हाही द्या बसा नाही तर ते ड्रायर आणायचे. हा तुम्हाला आता पावडर मिळणार.
हा म्हणजे अजून खारीक पावडर. हा लगेच नाही मिळणार नाही तर तुम्ही लगेच म्हणता ना खारीक पावडर ती ज्यावेळेस आणन त्यावेळेस मी दाखवन काय 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 चाललंय ते. एक ड्रायर आणायचंय मशीन, ड्रायर मशीन आणायची, हळूहळू अपडेट. टप्प्याटप्प्याने चाललंय. तर चला आता पटकन भाजी गरगटी हटवून घेते आणि ज्वारीची भाकरी करते. चटकन कर. तुम्ही खातावर पुरी भाजी. चटकन कर तुम्ही. शापू आणि चुका मैत्रिणींना एकत्र शिजवून त्याला चांगलं पीठ टाकून घुटून केली. आणि ही भाजी ना पालकाची असून द्या, शापू असून द्या, जोपर्यंत ह्या भाज्या मिळतात ना तोपर्यंत आहे ना करायच्या. परत तर भाज्या नाही मिळल्यावरती आता एकदा परत थोडी थंडी पडायला लागली, शापाच्या भाजीला मैत्रिणीनं त्याच्यावरती पांढरी टिक पडायला सुरुवात होती. त्यावेळेस ती भाजी करायची नसती, आत्ता करायची असते. एकदा त्याच्यावर परत पांढरी तसली ही पडायला लागलं का नाही रोगाने की मग परत ती भाजी ना खाऊ वाटत नाही. आणि शापू चुका पालक ही शरीराला चांगलं असतं, तुम्हाला तर सगळ्यांनाच माहिती ना. पोट साफ होतं त्याने, काय पोटाचे वगैरे विकार असते, कोणाला पोटाचा आजार असेल ना तर त्याने फरक पडतो. म्हणून ती भाज्या खायच्या. पोरं खात नाही ती बळ दणकं देऊन खायला लावायचं. गणेश तर आमचा भाज्या खात नाही, पण बळच मी त्याला आपलं माझ्यापाशी बसवून एका भाकरीचा काला चुरून देऊन खायला लावते. का त्याच्या पोटात पण ती गेलं पाहिजेत ना. पोरांना ज्या गोष्टीचा त्रास होतो ना त्या गोष्टी लय आवडतात खायला, जे शरीराला चांगलं नसतं ती पण ही लय खायला आवडतं. आणि काही वेळेस अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची की माझे काय काय ताईसाहेब आहेत ना, काय काय दात आहेत ना, मसाले तर घेतात माझ्याकडून, त्याचा काय प्रश्न नाही, नवीन नवीन जे येतात ती. पण मग मला म्हणतात आता तुमचा रेट थोडासा जास्त आहे, म्हणजे 100-50 रुपयाने असं तसं, बाकीच्यांचा रेट कमी. तर दादा तुम्हाला मला एक सांगायचं आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये क्वालिटी असते, कपड्यामध्ये असते, अगदी सगळ्यामध्ये असते. मग मसाल्यामध्ये बी क्वालिटी असेल का नसेल? मी काहीतरी 2 रुपये तुमच्याकडून जास्त घेते म्हणजे माझ्या काहीतरी मसाल्याला थोडीशी तरी काय क्वालिटी असेल का नसेल, किंवा माझ्या मटेरियल जी वापरते त्याला असं सहजासहजी माणूस पुढे गेलेलं नसतं, काहीतरी त्यातमध्ये वेगळं असतं ना. शेवटी हो का भाज्या कसल्या मसाल्याच्या केल्या तरी त्याला तरी येणारच लाल झरत, चव लागणारच. हॉटेलमध्ये गेल्यावर भाज्यांना किती चव लागते, कमन खायला आवडतं, लय चिकनं लागतं खाताना. मग रातचंच पहाटच कमन जावं लागतं बाथरूमला. काहीतरी त्यातमध्ये वेगळं पण असतं ना. हॉटेलवाल्यांना मसाला 600 रुपये किलोचा लागतो, 500 रुपये किलोचा लागतो. त्यांना परवडणार आहे का तुम्हाला 800-900 रुपये किलोचं मटेरियल टाकून चांगलं क्वालिटीचं द्यायला? नाही परवडणार. रेट सगळे वाढलेत पण हॉटेलच्या भाज्यांचं रेट तीच आहेत ना. असं गणेश तिकडे आहे ना नानी? गेला का? हो. जाऊ द्या. म्हणून आमचं मटेरियलमध्ये नानीला विचारा. आता नानी आल्यात सांगतात. नानी आपण पहिल्या दिवसापासून मसाला करतोय, आता तुम्ही माझ्याकडे जवळजवळ 2 वर्ष होऊन गेला आहे. तुम्हीच मटेरियल काढता ताई, तुम्हाला मी सांगितले. कधी तुम्हाला फरक दिसला का की बाबा ही गोष्ट नाहीये पहिल्यापासून नेमकी नेम? मी कधी आजपर्यंत तुम्हाला बरं मी खोटं बोलन ह्या कॅमेरेमध्ये, नानींसमोर जर खोटं बोलले तर नानींच्या मनाला काय वाटेल? की हिथं व्हिडिओमध्ये एक सांगते आणि हिथं मागं एक करते का? तर काय म्हणतात ना, काय म्हणतात देवी देवळात नाईट दुनियात असतात का नाही? पण ती आम्हीच भाजतो हां. आणि सगळं ती मोजूनच घेतो आम्ही. पहिल्यापासून रेग्युलर हाय तेच वापरायचा. हलका माल आला तर आपण काय करतो? सगळं 1 ग्रेड म्हणजे सगळा माल चांगलाच असतो. हलकं जर आलं तर आम्ही रिटर्न देतो. कुठला माल आला तरी येडा वाटला तरी लगेच साधं शेंगदाणा त्या दिवशी 4 किलो थोडं हलकं होतं, मी काय केलं? देऊन टाकलं महागारी. महागारी दिलं. तुम्हाला लाडू करताना सुद्धा आम्ही विचार करतो. हा, गुंगूर शेंगदाणा आपण बारीक वापरतो. मोठा शेंगदाणा चांगला नसतो म्हणून आम्ही त्या मग काय जणी काय म्हणते ते तुम्ही घरी करता तसं आम्हाला व्हाय नाहीच. काय ना म्हणजे त्याला बी नॉलेज लागतं थोडं चालवायला, चांगल्या गोष्टी कशा करायच्या कशा नाही. आमचं लाडू काही सगळ्याला येतं. अजून तुम्हाला सांगते तेल कुठलं असतं? तेल पण ते एकच आपण वापरतो ना, ते काय ते सूर्यफूल. ते जर गावात नाही मिळलं तर आपण काय करतो? दुसरीकडून आणतो. दुसरीकडे आणतो. कारण का तेलात सुद्धा फरक, थोडंसं तेल जरी आम्ही दुमालताना दुसरं टाकलं ना तरी त्या मसाल्याची लगेच क्वालिटी बदलते. सहसा आपण डबाच आणतो, पण जर कमी पडल्यास तर ती पुढे आणायचं म्हटलं तरी आपण सूर्यफूलच आणतो. असं. आणि तुम्हाला मी हे सगळ्या गोष्टी दाखवत असते, सगळ्या दाखवत असते जेवढ्या दाखवतात. आता मिरची तुम्ही म्हणता ना का एवढ्यात मिरची दाखवली नाही तर नाणी सांगते ना मिरचीचं काय केलं एकदम आम्ही कुठून ठेवलेली. अजून मला वाटतं 250-300 किलो असेल ना. हो भरपूर आहे.
आम्ही काय त्यावेळेसच मिरची वाळवली आणि कुठून ठेवली. मिरची वाळवून भाजून एकदाच कुटून ठेवली का आता ह्या दिवसामध्ये 2 महिने ना ऊन पडत नाही फक्त आता मसाला घालायचा, खोबरं भाजायचं तळावून आणि बारीक करून नंतर घालायचं. हा सौद्यात सामान कुटून हा असं असतं. सौद्यात सामान नाही आम्ही कुटून ठेवलेलं. ज्या वेळेस आपल्याला मिक्स करायचंय ना पावडर त्यावेळेसच भाजायचं आणि ती मिक्स करायचं. हा आणि ते बी आम्ही मशनीवर नाही करत. आम्ही कांडपोर करतो. का माहितीये का, मशनीवरती उरागतं पण त्याला कोणी खेळत बसायचं किलो 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 किलो. आणि जे लवंग तेल असतं का नाही त्या लवंगामध्ये ह्याच्यामध्ये तेल असतं ना ते असं कट करणं फिरवून. हा पटकन पॅकिंग केली की सगळ्यांचे फोटो काढून भरून तुम्ही पटकन आणून राहा. ते असं फिरवून ग्राइंड करणं आणि असं कुटून ग्राइंड करणं. कुटून त्यातमध्ये तेल निघतं, ती एकजीव होतं आणि फिरवून एकजीव होत नाही. म्हणून त्याची काळजी घेतो आम्ही, ती कांडपोरती करतो. सगळ्या गोष्टींची काळजी केलेली असते मैत्रिणीनं. त्याच्यामुळं माझा रेट आहे ना, मी ज्यावेळेस मिरच्या कमी होत्या रेट होता त्यावेळेस मी रेट कमी केला. मिरच्यांचा रेट वाढवला की मी रेट वाढवला का, मिरच्यांचा नाही सॉरी बाकीच्या मटेरियलमधला रेट वाढला की मी परत रेट वाढवला का नाही. कारण का मला माहिती ना कुठं काय करावं लागतं कुठं काय करावं लागतं. आता हो का थोडंसं रोस्ट करावं लागतं बरं का. आमची काश्मीरी मिरची संपली त्याच्यामुळं मला बाकीची कुटावं लागते. या रेट वाढल्या त्याच्यामुळं मी जरा ताण होतोय पण असतं. चला भाकरी करायच्या का देते आता निघा. गणेशला सकाळी मारलंय मी कारण का गणेशनी ना काल शाळेत गेला नव्हता. गणेश तुम्हाला मी सगळं झाल्यावर सांगते. कारण हा कुठे गेलता तुझा जावाय काल, सांग ना तू सगळ्यांना कळून दे ना. कुठे गेलता मला माहिती का, सांग मला माहिती आहे तू कुठे गेलता. हा आमच्या घरी होता संध्याकाळी. शिव काल शाळेत पण नाही गेला आणि ह्याने डबा पण नाही खाल्ला काल हिरबळ. हा मला माहिती होतं शाळेत गेलता ना. गेलाच नाही शाळेत आणि डबा पण नाही खाल्ला. तुला कसं त्याला वळण लावायचं तसं लाव, मला काय सांगू. कपा बस चा करते बाळा. कार तिला करून दे की प्यायचं का तुला. असं दे की रे मैत्रिणींना, ही भाऊची पत्नी आहे कप, धर्मपत्नी कप आहे आमचं. म्हणजे मी तिचं नाव कल्पना आहे पण मी तिला लाडाने काय म्हणते, ही माझी जाव पण लागती. आपल्या दोघीची कधी भांडणं झाल्यात आजपर्यंत झाल्यात का कधी, कधीच नाहीत झाले आमच्या दोघीची भांडणं. आणि ती मला कधी माघारी पण बोलली नाही आजपर्यंत. मी पण तिला कधी खवळले नाही. माझी बहीणच वाटते मला खरं. आणि ती माझं सगळं ऐकते का नाही तू सांगितलेलं. आणि पटतं ना तुला पण. बर चल. कल्पना इतकी छान आहे ना मैत्रिणींनो, कविता सारखीच आहे अगं. जशी कविता आहे ना तशीच कल्पना पण आहे. म्हणजे माझा जसा भाऊ आहे ना तसाच रवी भाऊ पण आहे. जशी कविता आहे तशीच कल्पना आहे. दादाच्या घरी गेलं ना मला असं कधीच वाटत नाही की मी कुठंतरी बाबा दादाच्या घरी आली मग ती माणसं मला नसाने करते. दादा, मावशी, भाव, कविता, रवी भाव, त्यांची सगळी पोरं सगळी जीव लावते. लय भारी. तर चला असू दे आता पटकन चा करते कविताला. कविता चालत वाटत कल्पनाला. आणि माझं सगळं ऐकते ती सांगितलेलं. कधीच मला माघारी बोलत नाही कधीच. अशी ती कधी मध्ये ती पहिली नवीन ती व्हिडिओ मध्ये यायला लाजायची ना तू, का मला वाटत नसायचं व्हिडिओ मध्ये. कस तरी वाटतं तिला. घरी पण कविता चॅनल म्हणजे कविताचा व्हिडिओ आहे पण नाही का नाही येत कविताच्या व्हिडिओ मध्ये. तिला लाज वाटते कारण का ती म्हणजे सवय नसती. सगळ्यांना कॅमेऱ्याच्या पुढे यायची सवय नसती. परत तुम्ही म्हणता ना का मग कविताच्या व्हिडिओ मध्ये का नाही दिसत, तर ती ना थोडंसं तिला नको वाटतं. मी बळबळ घ्यायची सगळ्यांना सवय लावायसाठी. आधी ह्यांचा डबा भरतील मग तुम्हाला भाकरी करते लगेच. हा तात्याव ह्यांचा डबा भरला का नाही लगेच तुम्हाला भाकर थापती चा करून लगेचच. हा कॉलेज भरलं इथंच. कसं भरण कॉलेजला काय कळा ना का अजून टायमिंग आहे पाऊण तास. पाऊण तास नाही 11 लेक्चर. गाड्या पुढे जा. हो कुठलं गाड्या हे काय हे आता एक काम करते वर्गातल्याच गाड्या थोडं महाग लागते. म्हणजे कसं उशिरा गेली तर अडचण नाही. ती दुकानात दे. मसाल्यासाठी खोबरं आहे ना इथं भाजून ठेवलंय ताईंनी.
आणि आता इथं कढई बिडे घासून आणली आहे. काहीतरी कार्यक्रम करायचा आहे वाटतं कामाचा. काय करायचं ताई? शेंगदाणे लाडू करायचे तर इथं. येताना फोन कर, खजूर आणायची या. आणि लाडू शेंगदाणा खराब निघलेलं किती दाखवत आहे हो का मैत्रिणींना. इतकं शेंगदाणा खराब निघते तर इतकं सुंदर शेंगदाणा आणलेलं असतात तरी सुद्धा त्याला ना एवढं बघावं लागतं. हे शेंगदाणा असतं ते असले शेंगदाणा सुद्धा तुमच्या पोटात जात नाही तर विचार करा तुम्ही लाडू किती सुंदर खाताय. चला आता प्रतीक्षाने पॅकिंग वगैरे सगळं केलं आणि चक्क मसाला आज करायचा आहे मैत्रिणींनो. तिथं बी आहेत ताई शेंगदाणे, ही पण घ्या कॅरी बॅग मधलं सगळं. वायलं वायलं खुतं घातलेलं असतात त्या सांडग्यांचं. आजचं कुठलं कालचं परवाचं वेगवेगळं असतात. बॅचनुसार असतात, आपापल्या बॅच असते त्या. तर इकडं बॅच आज ही शिकवायची झाली नानींची पीठ मळून. बाय बाय. आता माझं काय नाही, 2-3 भाकरी करायच्यात फक्त. डबा चालवा लागतो. दाखव डबा. हा आणि मला सांग, मी एवढी उगिनी गिनी शापू भाजी केलेली तू खाणार आहे का टाकून देणार आहे? इकडं बघ, खाणार आहे का? घे शपथ. शपथ खातो. हा शपथ खातो. शपथ नको खाऊ, भाजी खा. हा आणि जरा पॅन्ट बदलून आण. बापाला सांग म्हणावं तिथनं दुसरी आण पॅन्ट बारामतीतनं. अगं त्याची नवीन पॅन्ट आहे ना ती हरवली. तेच कसं काय हरवत नाही काय माहिती मैत्रिणीने. त्याचं दप्तर नसतं जाग्याव, त्याची पॅन्ट नसते जाग्याव. सॉक्स दुकानाव, ह्याचं दप्तर दुकानाव. थांबाय मी घेते. श्रावण महिना आहे बाळा, टिपकणारच. पार्सल पप्पा तसंच ठेव का? पप्पा टाकते की मग नेऊन मॅडम. बघ तुझ्या ह्याने म्हणजे बघ, नाही तर जायचं दुसरीकडं. मॅडम न वरच माझ्या नावाने वरडायच्या. पप्पा डायरेक्ट मग दुसऱ्या कुरिअर वाले ओळखीचे मित्र आहेत त्यांना फोन करते. नाही मॅडमला करते की दादाला सांग. नाही तर टाक आपलं, जाऊ दे. जाता जाता गणेश सोडते, पार्सल ऑफिस मध्ये ठेवती. तसंच कॉलेजला जाते, तर कॉलेजला तुला फोन करते. मला नको फोन करू, मग तांदळवाडी रोडवर नाही. हा काय काय आणायचं? हा 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 बाय बाय. जुब्या गेली दुधूबाई शाळेत आपली. हो का, जुबा आला कुठनं काय नु गाडाला लावून. टिपूक यायला लागलं. असू दे बाया, पाऊस बी पाहिजे. शेतकरी माझा मरायला. गवत जळून गेली मैत्रिणींना. आम्हाला 2 महिने झाले पाऊस नाही. हो का, इथं तरी एवढं तेवढं व्हायचं वगळाटाला असल्यामुळे तरी हिरवं दिसतंय. नाही तर पाऊसच नाही आम्हाला. सगळी गवत जळाल्यात इथे. बघायचं का माळ दिसतंय तुम्हाला? धावती काय नाही राहिलं, सगळं खकाना झालाय जळून. हो का, वाटाच्या कडेने हिरवं दिसतं, ती हिरवं अजिबात नाही राहिलं. पाऊसच नाही 2 महिने झालं. हे मुगाचं आहे ना मैत्रिणींनो, जास्त शिजवून घेतलेलं नाही मी. हे जर काय करते तुम्हाला सांगते कशासाठी बनवते. ही ना मूग, मटकी, पावटा असू द्या, चवळे असू द्या, भिजायला घालते. त्याला जास्त कोंब आली का नाही की त्याचं ना कच्चा कांदा, थोडंसं तेल टाकते नॉर्मल. कांदा, जिरी वगैरे सगळं. कांदा जास्त भाजून नाही घ्यायचा आणि हे पण जास्त शिजवून नाही घ्यायचं. हे ना थोडंसं खायला करते. आणि तुम्ही म्हणता ना का इतकं जास्त का केलं,
तर आता भाकरी खायची. आता काल एक चपातीच खाल्ली होती, तर आता भाकरी खायची, थोडीशी भाजी बरं, आणि हे खायचं. आणि 4 वाजता परत भूक लागली का नाही, परत नाही खायचं कडधान्य, कारण का मग थोडंसं ना असं हलकं हलकं वाटतं. माझं जे पाय वगैरे दुखत होतं ना ते असं बरं झालं. ते इथं थोडंसं मैत्रिणींना अगं गोळ्या चांगल्या नसतात शरीराला, मला कळलं. माझं पाय दुखत होता ना लई, त्यावेळेस मी गोळ्या खात होती, तर असं सगळं माझं अंग असं सुजायला लागलं होतं. मग नंतर मग मला कळलं की गोळ्या खाण्यापेक्षा ना केमिकलच्या ह्याच्या हे असं थोडंसं आपल्या सेहतकडं, आपल्या शरीराकडं पण थोडंसं लक्ष दिलं पाहिजेत. तर मी ती मूग आणि मटकी ना दररोज करते, थोडंसं करायचं आणि खायचं. आता रात्री दीदीचा मान राखायसाठी मी पुरी भाजी पण खाल्ली होती, पण ते पण खायचं असं. आणि मी शेक पण घेते हर्बल लाईफचं. डाएट वगैरे जास्त नाही करत, असं खाती काय बी. पण मला एवढं कळलं की पोट मोकळं ठेवून उपाशी राहून जाड व्हाने, आता इतके दिवस झाले उपाशी तरी पण वाढती असं ना तब्येत. मग आता काय करायचं, खायचं पण प्रोटीनयुक्त खायचं. आपल्याकडे सगळे, फक्त खायला वेळ नसतो, पण स्वतःसाठी पण थोडासा वेळ दिला पाहिजे. ह्या गोष्टी आता कळायला लागल्यात. तर या जेवण करायला सगळेजण. बाय सगळ्यांना. पापड धरा. कुठलं वार आहे आज? व्हायला का नानी गेल्यात मैत्रिणींना जेवायला आणायला. मी जेवण करायचं सगळेजण. रुबे, हिच्या बापाने धरल्या होत्या का पाकुळ्या? हा का तुझ्या आईने धरल्या होत्या ग? ज्वारीची भाकरी, शापू भाजी, पापडाचं असं कविताने दिलेले पापड आहेत मैत्रिणीनं. तुम्हाला जर खायचे असते ना तर नंबर घ्या 70 20 18 46 21, कविताला ऑर्डर टाका. आणि हे असं मूग ते मी शिजवलेलं कडधान्यातलं. तर या जेवायला.